किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्याला पावसाळ्यातली रेसिपी दाखवणार आहे। जसं पावसाळ्यामध्ये आपण खूप पाऊस पडत असेल तेव्हा आपण भजी खातो, वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतो, चहा बनवतो, सँडविचेस वगैरे बनवतो। तशातलाच प्रकारे पण हा गोड प्रकार आहे आणि हा म्हणजे कोकण भागामध्ये हा जास्त बनवला जातो। म्हणजे रायगड जिल्ह्यापासून जो आहे हा जो प्रकार आहे तो बनवला जातो। एक डिश आहे, स्वीट डिशच आहे, तर ही बनवली जाते, पण ही मुख्यतः पावसाळ्यामध्ये बनवली जाते। तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे। अगदी कमी घरामध्ये जे अवेलेबल आहे, मी पुन्हा सांगते, माझ्या सगळ्या ज्या रेसिपी आहेत त्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यापासून आपण शक्यतो, आणि ही जी रेसिपी आहे ही कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला बनवायची आहे। तर आता पावसाळा सुरू होतोय आणि आपल्याला ही रेसिपी मी दाखवते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला बघूया। या रेसिपीचं नाव आहे तेलाच्या भाकरी। तर तुम्ही आता याचं साहित्य आपण बघून घेऊया। साहित्य बघा, वेलची घेतलेली आहे मी, 2 चमचे वेलची घेतलेली आहे। हे जे माप आहे त्या मापाने मी 4 कप 80 ml आहे, हे 4 घेतलेले आहेत मी। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 4 हे माप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तळायला तेल लागणार आहे, वेलची आणि गूळ। तर आता साहित्य आपण पाहिलेलं आहे, तर चला आता आपण कृती करूया। तर चला आता आपण कृती बघूया। हे जे माप आहे ह्या मापानेच मी 3 माप हे गूळ चिरून घेतलेला आहे। जे आपण आता गूळ तुम्हाला दाखवला तो चिरून घेतलेला आहे। गोड जसं तुम्हाला कमी अधिक हवा तसं तुम्ही करू शकता। आता आपल्याला गॅस लावायचा आहे। सगळ्यात पहिले गॅस लावलेला आहे, त्यानंतर त्याच्यावर मी भांडं ठेवलेलं आहे। स्टीलचं भांडं घेतलेलं आहे मी, तुम्हाला कोणतं हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय। ते जे भांडं घेतलं होतं त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं। तुम्ही 2 माप पाणी घेतलेलं आहे। पाणी कमी अधिक जसं लागेल तसं तुम्ही नंतर हळूहळू आपल्याला कळेल। मी तुम्हाला नंतर शेवटी सांगते किती पाणी लागले ते। आता पाणी बघा आपण घेतलेलं आहे, पाणी उकळायला लागलेलं आहे। पाणी कमी पाणी असल्यामुळे ते लगेचच उकळेल। गॅस मी फुल केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ घालायचा आहे। गूळ घालून आपल्याला ते सतत असं, गॅस थोडा कमी करते, गूळ घालून आपल्याला हे सतत असं ढवळायचं आहे, जेणेकरून आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। पूर्णपणे गूळ विरघळून द्यायचा आहे त्या पाण्यामध्ये। आता बघू शकता तुम्ही, गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे। आपलं जे गुळाचा पाक केलेला आहे त्याला तर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। गुळामध्ये कसे कच असते, काही लहान मोठे कधी खडे असतात, तर आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं आहे। हे बघा, पाणी गाळून घेतलेलं आहे आपण। गाळलेलं पाणी पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय। पाणी ओतलेलं आहे आपण। आता आपल्याला जे पीठ आहे ते थोडं याच्यामध्ये घालायचंय। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण, तांदळाच्या पिठापासूनच हा पदार्थ बनतो। आता आपल्याला परत एकदा हे चांगलं ढवळून घ्यायचंय आणि आपल्याला हे जे पीठ आहे हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गॅस बंद करते मी। हे बघा, पीठ असं घट्ट झालेलं आहे। पीठ असं घट्ट झालेलं आहे, हे बघा। चांगलं असं सरमिसळ करून घ्यायची सगळ्या पिठाची। वरून वेलची पावडर टाकायची। तर आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ।
थोडंसं थंड करायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे। असं घट्टसर आपण कणिक जशी मळतो चपात्यांसाठी त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं मळायचं आहे। तर आता मी पीठ मळून घेते। बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही पाणी घ्याल, जेवढं पीठ घ्याल त्याच्या निम्म पाणी घ्यायचं आहे आणि जसं गोड हवं असेल तसं गूळ घेऊ शकता। 4 भांडी पिठाला 3 भांडी साखर घेतलेली आहे आणि 2 भांडी पाणी घेतलेलं आहे। तर त्या याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर चला आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूयात, कारण आपल्याला ह्या तळायचे हे बनवून। तर मी गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। मी लोखंडाची कढई वापरते तळायच्या पदार्थांना, कधी पण मी लोखंडाचीच कढई वापरते आणि लोखंडाची कढई वापरलेली, पण शक्यतो मी लोखंडाची कढई वापरते। तर आता आपल्याला हे बघा, हे जे पीठ मळलेलं आहे त्याचे असे गोळे करून घ्यायचे। हा असा गोळा बनवलेला आहे, तो गोळा आपल्याला असा गोल करायचा हातावर पूर्णपणे आणि त्याला असं थापायचं। जसं आपण भाकरी कशी थापतो तसं त्याला थापायचंय। हे बघा, असं करून घ्यायचंय। कडा त्याच्या पातळ ठेवायच्या आहेत। हे बघा, कडा अशा पातळ ठेवायच्या आहेत आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचंय। हे बघा, बघू शकता तुम्ही असं केलेलं आहे मी। पुन्हा एकदा मी त्याला तळ हाताने दाबून घेते आणि मध्ये त्याला एक छिद्र करते। तुम्ही म्हणाल आता की कोंबडी वडे पण असेच असतात, तर कोंबडी वडे दिसायला असे असतात, पण हा आणि तो प्रकार पूर्णपणे वेगळा आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही। अजून एक आपण करूया। हे बघा, तुम्हाला जशी साईज हवी तसं तुम्ही घेऊ शकता। मी मला जसं साईज पाहिजे त्याप्रमाणे घेतलेलं आहे, गोल केलेलं आहे। आपलं तेल तापलंय की नाही आपल्याला कसं कळेल, तर एक छोटासा मी गोळा केलेला आहे आणि तो तेलात सोडलेला आहे। बघू शकता तुम्ही, तेल तापलेलं आहे आपलं। तेलाच्या भाकरी प्रकार बनवलेला आहे, मध्ये त्याला छिद्र केलेलं आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण करून घेऊया। तर मी तुम्हाला तळून दाखवते। गॅस थोडा मी वाढवलेला आहे, मीडियम पेक्षा थोडा जास्त केलेला आहे। ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं। बघू शकता तुम्ही आपल्या तेलाच्या भाकरीचा रंग ब्राऊन झालेला आहे। बघा, अशा प्रकारे झालेला आहे। तर आता आपण तसेच तळून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे आपले तेलाच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, अगदी मऊ अशा खुसखुशीत, हे बघा मऊ अशी खुसखुशीत झालेली। हे बघा, मऊ आणि खुसखुशीत अशी झालेली आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।